गाइस, कैसे आप लोग। रौनक ब्लॉग्स में आपका स्वागत है। तो आज हम लोग आगे एक प्यारा सा नया ब्लॉग लेके। तो गाइस आज हम लोग जा रहे हैं भांडुप क्योंकि वहाँ पे आकाश तिरमल आने वाले हैं, जो मुंबई के राजा की मूर्ति बनाते हैं, वो आज आने वाले हैं भांडुप पे। और वहाँ पे कुछ एक फेस्टिवल भी है भांडुप पे। तो आज हम जाके देखेंगे क्या क्या है वहाँ पे। आई थिंक सो कि वहाँ छोटी छोटी मूर्ति बनाई होगी वगैरह वगैरह, बहुत सारा आर्ट शायद तक देखने मिल सकता है हमें। तो चलो गाइस जाके देखते हैं। और हाँ गाइस, वीडियो में बने रहना। आप लोग में से बहुत लोग वीडियो देखते हैं बट बीच में छोड़ के चले जा रहे हैं। तो प्लीज़ गाइस वीडियो पूरा देखो, लाइक करना, शेयर करना और सब्सक्राइब करना। चलो गाइस मिलता हूँ मैं आपको आगे। पहले हम लोग पहुँच चुके हैं यहाँ पे कोकण नगर। तो चलो गाइस अभी अंदर जाके देखते हैं क्या क्या है, मूर्ति और बहुत कुछ रखा है। चलो गाइस जाके देखते हैं। प्रस्तुत श्री गणेश मूर्ती यांचं भव्य प्रदर्शन पर्व 3 आयोजित केलेलं आहे आणि या प्रदर्शनात उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत। श्री गणेश मूर्तींचं भव्य प्रदर्शन पर्व 3 आणि या 3ऱ्या पर्वात पुन्हा आपले मान्यवर उपस्थित, आपले सहर्ष स्वागत। गणपती बाप्पा ची सुरुवात उद्घाटन करूया आपण। श्रीफळ देऊया, श्रीफळ देऊन या कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत। मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। सुप्रसिद्ध मूर्तिकार सन्माननीय आकाश तिरमल आणि सुप्रसिद्ध मूर्तिकार सन्माननीय प्रफुल्लजी कदम यांसोबत भांडुपचे ज्येष्ठ कलाकार विष्णुदादा पाताडे आणि देवेंद्र रेड्डीज कला दिग्दर्शक या मान्यवरांना आणि गणपतीच्या वंदनाने आपण करतो। या सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण श्रीफळ देऊन या
प्रदर्शनाला सुरुवात करूया. भांडूपचे उत्सव आणि कलाध्याय प्रस्तुत श्री गणेश मूर्ती भाव प्रदर्शन पर्व 3. हे गजानना सालाबादप्रमाणे याही वर्षी म्हणजे 3ऱ्या वर्षी प्रदर्शनाला सुरुवात करतो. मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यावं. सन्माननीय प्रफुल्ल कदम यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. भांडूपचे ज्येष्ठ कलाकार सन्माननीय विष्णूजी पाताडे यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं ही नम्र विनंती. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ती होते म्हणजे प्रार्थनेने आणि मी विनंती करेन की दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करूया. तेजपुंज या ज्योती उजळती म्हणे दीप प्रज्वलनाने. भांडूपचे ज्येष्ठ कलाकार सन्माननीय विष्णूजी पाताडे यांच्या हस्ते सुद्धा आपण दीप प्रज्वलन करत आहोत. ज्योत जळू नित्य नवी प्रकाशाची वाट आणि मंगलमय वातावरणात या कार्यक्रमाची सुरुवात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सत्सवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी असा हा गणपती 64 कला आणि 14 विद्यांचं ज्ञान असणारा हा गणपती. यानंतर मी विनंती क्षत्रिय कुलवंश राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊंचा हर हर. छोटा बच्चा छोटा पॅकेट बडा धमाका मस्त. हा सन्माननीय आकाशजी तिरमल यांचा आपण सन्मान करतोय. गणेश गल्लीचा राजा मुंबईचा राजा यांची भव्य दिव्य मूर्ती साकारणारे व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय आकाशजी तिरमल. यानंतर मी विनंती करेन सन्माननीय प्रफुल्लजी कदम यांचा देखील आपण सन्मान करावा. सुप्रसिद्ध मूर्तिकार प्रफुल्ल कदम आपल्या भांडूपचेच आहेत आणि त्यांच्या हातून सुद्धा अनेक कलाकार आपल्या भांडूपचे असं मला ठासून सांगायला सांगितलंय. गणपती बाप्पा क्या बात. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय देवेंद्र रेड्डीज कला दिग्दर्शक यांचा देखील सन्मान व्हावा ही नम्र विनंती. ही सुद्धा आपल्या भांडूपचेच आहेत का सांगावा जेणेकरून या सगळ्या कलाप्रेमींना कळावं. कसं आहे की या लोकांना प्रश्न पडला असेल की काय यांचा वेडेपणा सगळा चाललाय गणेश मूर्तींचं प्रदर्शन वगैरे काय आहे हे सगळं. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की समर्थ रामदास असं म्हणतात जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी द्यावे शहाणे करून सोडावे सकळ जना. म्हणून हे सगळा घाटटोप आहे का तर आम्ही मूर्ती कशी घडवली आमचा प्रवास काय तो इतरांना कळावा आणि जे या प्रवासात आले त्यांचा प्रवास सुखमय व्हावा म्हणूनच हा घटाटोप. म्हणून मी विनंती करेन की सन्माननीय आकाशजी यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. खूप आभार मला इथे तुम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल आणि खूप आनंद होतोय कारण ज्या पद्धतीने परफॉर्मन्सने स्टार्ट केलं. डान्स नृत्यकला ही एक कलेतलाच एक अंग आहे. कलेत 6 अंग आहेत टोटल. ओके त्यातलं डान्स म्युझिक हे 2 झाले. मग पेंटिंग स्कल्पचर लिटरेचर आणि ड्रामा. ओके त्यातले 2 कले तर आपण आज पाहतोय. एक मूर्तिकला शिल्पकला आणि एक नृत्यकला. ओके या दोघांची क्वालिटी जर अभ्यास केला तर नृत्यकलेमध्ये ना शिल्पकलेतले हावभाव कसे आणता येईल हे त्यांचे बोटांचे मुवमेंट हातांचे मुवमेंट पोस्चर हे सगळं शिकायला मिळतं. ओके तर हे खूप ऑब्झर्व करण्याची गोष्ट आहे. कोण युवा कलाकार असेल मी पण युवाच आहे तसं पण कोण शिकत असेल आता तर त्या लोकांसाठी या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करण्याचं खूप खूप गरज आहे. आणि असं पण ऑब्झर्व करायला खूप कमी भेटतं का आधी जी चॉल सिस्टममध्ये आपण राहायचो त्यामध्ये कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या कल्चरला आपण कसं दर्शवतोय ना
ते खूप जास्त बाहेर पडायचं. म्हणजे लोक एवढे एन्थुसियास्ट होते की स्वतःहून भाग घ्यायचे. आता आपल्याला कमी बघायला भेटतंय. ओके, जसं जसं आपण सिटी ग्रो होतोय, जसं जसं आपला फॅमिली डिस्ट्रीब्यूट होतोय, या सगळ्या गोष्टी थोडं 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 असं कमी होत जातोय. मग त्या गोष्टीला परत जीव ओतण्याचं काम आपण इथे या फेस्टिवलमध्ये केलं आहे. त्यासाठी तुमच्यासाठी खूप खूप जोरात ताल्या वाजायला पाहिजे. आणि कलेचा प्रवास आवड म्हणून लहानपणापासून होतं काम, त्याचा आधारस्तंभ माझा भाऊ. सुरुवाती क्षणाला त्याने जर पाठिंबा दिला नसता किंवा त्याने जर मार्गदर्शन केलं नसतं, कदाचित मी आज शिल्पकार नसतो, काही दुसरं असतो. तर तो जो मार्ग दाखवण्याचं काम आहे त्या माझ्या भावाने केलं. आणि त्या मार्गावर चालायला काही अडचणी आल्या तर तू बिंदास कर, मी तुझा मागे आहे, तुला जे आवडते कर, पण जे काय करशील ना त्यात उत्तम दर्जेला काम तुझं पोचलं पाहिजे. हे माझा बाबांचा पाठिंबा नेहमी होता. आणि आई तर आई असते. ती खूप प्रेम करते आणि तिचं प्रेम नसतं ना, मग या तिन्ही गोष्टी एक फॅमिली म्हणून जुळून आला नसतं. मग या गोष्टीचा पाठिंबा असल्यामुळे मला ती स्वेच्छता मिळाली की जे मला आवडतं, ज्या पद्धतीने आवडतं आणि जिथे आवडतं तिथे करण्याचे मला संधी मिळाली. पहिले तर या संधीसाठी मी खूप आभारी आहे, जेणेकरून आज कुठल्याही कार्यक्रमाला, कुठे युवा मूर्तिकाराला किंवा इतर ज्या गोष्टीमध्ये नॉलेज आहे ते कुठे अडचण असतात, पण त्या कसे सॉल्व्ह करता येईल आणि कुठल्या लेवलपर्यंत नेता येईल याची जाण होते, जेणेकरून आपण मार्गदर्शनही करू शकतो. जर समजा आपण आपल्या क्षेत्रात ती लेवल, ती उन्नती प्राप्तच नाही केली, मग आपण समोर प्रस्तुत काय करणार. मग कुठलाही क्षेत्र असो त्यात आपला मोटिव्ह खूप क्लिअर असायला पाहिजे की मला त्या क्षेत्रात टॉप लेवलचं काम करायचंच आहे. मग कुठलंही क्षेत्र निवडा तुम्ही, कला असो किंवा नसो, मग ते मार्केटिंग असो, नुसतं सेल असो, किंवा अजून जे हॉबी आर्टिस्ट आहे, आता आपण स्टॉल्स वगैरे बघतो. जर कन्सिस्टन्सी तुम्ही दिला ना कुठल्याही कामाला, ते काम सक्सेस होणारच. कन्सिस्टन्सी, आता बघा ही लोक डान्स करत होती, ते किती कन्सिस्टंट असणार ना प्रॅक्टिस करण्यात, मग तेव्हा ते रिझल्ट बाहेर पडतं, ते दिसतं. म्हणजे त्यात प्रत्येक माणसाचं एक एक्सप्रेशन वेगळं होतं. प्रत्येक जे लहान पोरं होते किती गोड होते, किती क्यूट होते, प्रत्येकाचं वेगवेगळं एक्सप्रेशन होतं एकदम. मग ते बघायला पण काय होतं की आम्ही जेव्हा असे काय परफॉर्मन्स बघतो ना